सीज फायर नंतर इराण आणि अमेरिका यांच्यात 2 महिने थांबलेलं युद्ध आता पुन्हा एकदा सुरू झालंय. मागच्या 4 दिवसांपासून ह्या दोन्ही देशांनी एकमेकांवर हल्ले करायला सुरुवात केली असून यामुळे आखाती प्रदेशात पुन्हा एकदा अस्थिरता निर्माण होते. पण यावेळी या युद्धाचा फटका अमेरिका किंवा इराणला न बसता तो थेट भारताला बसतोय. अमेरिकेच्या सैन्यानं मागच्या 4 दिवसात पर्शियन आखातातून जाणाऱ्या 3 जहाजांवर हल्ले केले, ज्यावर भारतीय क्रू मेंबर्स होते. या हल्ल्यांमध्ये आत्तापर्यंत 3 भारतीय नागरिकांचा मृत्यू झालाय. ही घटना भारतासाठी चिंताजनक आहे, कारण हे युद्ध इराण आणि अमेरिकेतलं आहे. भारतानं यात कोणत्याही देशाची बाजू घेतलेली नाही. मात्र असं असलं तरी या युद्धामध्ये विनाकारण भारतीय नागरिकांचा बळी जातोय. यावर भारत सरकार काय करतंय, तर सरकारनं हे हल्ले झाल्यानंतर अमेरिकेच्या राजदूताला बोलावणं धाडलं. सरकारकडून या घटनेचा निषेध सुद्धा नोंदवण्यात आला. पण अनेकांच्या म्हणण्यानुसार सरकारची ही प्रतिक्रिया पुरेशी नाही. अमेरिका ज्या आक्रमकतेनं जहाजांवर हल्ले करतोय त्यावर भारतानं फक्त निषेध नोंदवणं पुरेसं नाही. नक्की घडतंय काय? अमेरिका पर्शियन आखातातल्या जहाजांवर हल्ले का करतोय? या हल्ल्यांवर भारताकडून कशा प्रकारे उत्तर दिलं जात आहे? याबाबत आंतरराष्ट्रीय कायदे काय सांगतात? भारतानं अमेरिकेला कसं उत्तर द्यायला हवं? पाहूया त्या व्हिडिओमधून. नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल व्हिडिओ. या सगळ्याला सुरुवात झाली ती 8 जून पासून. त्या दिवशी अमेरिकेच्या सैन्यानं मॅरिवॅक्स नावाच्या एका तेलवाहू जहाजावर हल्ला केला. या जहाजावर पलाऊ देशाचा झेंडा होता. अमेरिकेनं हल्ला केला त्यावेळी हे जहाज ओमानच्या मसिरा किनाऱ्याजवळ होतं. या जहाजावर एकूण 24 क्रू मेंबर्स होते, जे सगळेच्या सगळे भारतीय नागरिक होते. अमेरिकेच्या सेंट्रल कमांडनं आरोप केलाय की हे जहाज अमेरिकेच्या इशाऱ्यांची पर्वा न करता इराणच्या बंदराजवळ जात होतं. त्यामुळं अमेरिकेच्या फायटर जेट्सनं या जहाजाचं इंजिन आणि स्टिअरिंग रूमवर मिसाईलनं हल्ला केला. यामुळं जहाजाला आग लागली. सुदैवानं या हल्ल्यात जहाजावरच्या कोणाचाही मृत्यू झाला नाही. पण अमेरिका एवढ्यावरच थांबली नाही. 10 जूनच्या सकाळी अमेरिकेनं आणखी एका जहाजावर हल्ला केला. MT सेटेबेलो असं या जहाजाचं नाव. या जहाजावर सुद्धा पलाऊ देशाचा झेंडा होता आणि ते जहाज ओमानच्या खाडीतून प्रवास करत होतं. या जहाजावर एकूण 28 क्रू मेंबर्स होते, ज्यापैकी 24 भारतीय नागरिक होते. अमेरिकेच्या फायटर जेट्सनं केलेल्या हल्ल्यानंतर जहाजावरचे 3 भारतीय नागरिक बेपत्ता असल्याचं म्हटलं जात होतं. पण 11 जूनला भारत सरकारनं त्या तिघांच्या मृत्यूची पुष्टी केली. मृतांमध्ये डेक कॅडेट आदित्य शर्मा, इंजिन फिटर शिवानंद चौरसिया आणि चीफ इंजिनियर पटनाला सुरेश यांचा समावेश आहे. यापैकी आदित्यचं वय फक्त 23 वर्ष होतं आणि गेल्या महिन्यातच त्याची नियुक्ती आखाती प्रदेशात झाली होती. आता हे 2 हल्ले ताजे असतानाच 11 जूनच्या सकाळी अमेरिकेनं आणखी एका जहाजावर हल्ला केला. 4 दिवसांतला अमेरिकेचा हा तिसरा हल्ला होता. अमेरिकन सैन्यानं ओमानच्या शिनास पोर्टजवळ MT जलवीर नावाच्या जहाजावर हल्ला केला. या जहाजावर गिनी बिसाऊ देशाचा झेंडा होता. या जहाजावर सुद्धा 20 भारतीय नागरिक होते. अमेरिकेच्या हल्ल्यानंतर या जहाजाला आग लागली. सुदैवानं यात कोणाचाही मृत्यू झाला नाही. थोडक्यात काय, तर 4 दिवसात अमेरिकेनं अशा 3 जहाजांवर हल्ला केलाय, ज्या जहाजांवर भारतीय नागरिक होते. यामध्ये 3 भारतीयांचा मृत्यू सुद्धा झालाय. आता यावर भारत सरकारनं काय प्रतिक्रिया दिली आहे ते बघूयात. तर 10 जूनच्या दुसऱ्या हल्ल्यानंतर भारत सरकारनं अमेरिकेचे प्रभारी राजदूत जेसन मिक्स यांना बोलावणं धाडलं. अमेरिकेचे भारतातले राजदूत सर्जिओ गोर हे सध्या दिल्ली बाहेर आहेत. त्यामुळे त्यांच्याऐवजी जेसन मिक्स यांना बोलावण्यात आलं होतं. सरकारनं त्यांच्याकडे या घटनेचा निषेध नोंदवला, पण याचा अमेरिकेवर काहीच परिणाम झाला नाही. 11 जूनला अमेरिकेनं तिसऱ्यांदा हल्ला केला. त्यानंतर शुक्रवारी 12 जूनला जेसन मिक्स यांना सरकारकडून पुन्हा एकदा बोलावण्यात आलं. परराष्ट्र मंत्रालयातले अतिरिक्त सचिव नागराज नायडू यांनी मिक्स यांची भेट घेतली. ही बैठक जवळपास 40 मिनिटं चालली. या बैठकीत भारत सरकारकडून अमेरिकेच्या हल्ल्यात 3 भारतीयांचा मृत्यू झाल्याबद्दल तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. पण एवढं पुरेसं आहे का? भारत सरकारच्या या प्रतिक्रियेचा अमेरिकेवर काही परिणाम होणार आहे का? अनेक तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार सरकारची ही प्रतिक्रिया पुरेशी नाहीये. खरं तर अमेरिकेनं भारतीय नागरिकांविरुद्ध थेट मिसाईल्सचा वापर करण्याची ही इतिहासातली पहिलीच घटना आहे. मुळात भारत आणि अमेरिकेतले संबंध हे नेहमीच सहकार्याचे राहिलेत. इथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे हे दोन्ही देश क्वाड समूहाचे मेंबर आहेत. क्वाडमध्ये भारत आणि अमेरिकेसह जपान आणि ऑस्ट्रेलिया यांचा सुद्धा सहभाग आहे. क्वाड समूहाचं धोरण आहे की समुद्रातून जहाजांचा मुक्तपणे प्रवास व्हायला हवा. पण आता यामध्ये अमेरिकेकडूनच अडथळे आणले जात आहेत. धक्कादायक गोष्ट म्हणजे स्वतः क्वाड मेंबर असूनही अमेरिका दुसऱ्या क्वाड मेंबरच्या नागरिकांवर अशा प्रकारे हल्ले करतोय.
त्यामुळेच ही घटना फार गंभीर असल्याचं म्हटलं जात आहे. अमेरिकेच्या या हल्ल्यांवर भारताकडून ज्या प्रकारे प्रतिक्रिया देण्यात आली त्यावर सुद्धा आता अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी गुरुवारी म्हटलं की अमेरिकेनं ज्या 3 जहाजांवर हल्ले केले त्यापैकी 2 जहाजांवर अमेरिकेनं आधीच निर्बंध घातले होते. त्यापैकी एक जहाज नियमांचं पालन न करणारं जहाज होतं, असंही त्यांनी स्पष्ट केलं. आता जयस्वालांच्या या स्पष्टीकरणाचा अर्थ काय, तर भारत निर्बंध, नियमांचं उल्लंघन असे शब्द वापरून एक प्रकारे अमेरिकेच्या हल्ल्यांना योग्यच ठरवतोय. मुळात त्या जहाजांवर जरी अमेरिकेनं निर्बंध लादले असले तरी अमेरिकेनं जे केलं ते बेकायदेशीरच आहे. महत्त्वाचं म्हणजे या हल्ल्यांमध्ये भारतीय नागरिकांचा मृत्यू झालाय, पण अमेरिकेचं हे कृत्य चुकीचं आहे असं भारतानं एकदाही स्पष्टपणे म्हटलेलं नाही. बुधवारी भारतानं या घटनेबाबत एक निवेदन जाहीर केलं, पण त्यात अमेरिकेचा साधा उल्लेखही करण्यात आला नाही. अनेक तज्ज्ञांनी भारताच्या या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केलेत. आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक आणि प्रसिद्ध लेखक ब्रह्मा चेलानी यांनी यावरून भारत सरकारवर जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले की जर अशा हल्ल्यात 3 अमेरिकन नागरिकांचा मृत्यू झाला असता तर अमेरिकेत राजकीय संकट निर्माण झालं असतं, पण या घटनेत भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला याकडे आंतरराष्ट्रीय स्तरावर फारसं कोणीच लक्ष दिलं नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या हल्ल्याबाबत सार्वजनिकरित्या कोणतीही प्रतिक्रिया का दिली नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. खरं तर इराण इस्रायल युद्ध असो किंवा रशिया युक्रेन युद्ध, भारत त्या युद्धाचा निषेध करताना आक्रमण करणाऱ्या देशाचं स्पष्टपणे नाव घेण्याचं टाळतो. हे भारताचं राजनैतिक धोरण राहिलंय. पण इथे अमेरिकेच्या हल्ल्यात भारतीय नागरिकांचा मृत्यू झालाय. अशा वेळी सुद्धा भारत अमेरिकेचं नाव घ्यायला का टाळतोय असे प्रश्न आता विचारले जात आहेत. आता या संपूर्ण घटनेबाबत आंतरराष्ट्रीय कायदे नेमकं काय सांगतात ते बघूयात. तर अमेरिकेनं ज्या जहाजांवर हल्ले केले त्या युद्धनौका नव्हत्या, ती व्यापारी जहाजं होती. याबाबत आंतरराष्ट्रीय कायदा स्पष्ट आहे. संयुक्त राष्ट्रांच्या संविधानाच्या कलम 87 आणि कलम 90 नुसार खुल्या समुद्रात म्हणजेच ओपन सी मध्ये जहाजांना मुक्तपणे प्रवास करण्याचं स्वातंत्र्य आहे. कलम 2(4) नुसार सुरक्षा परिषदेच्या मंजुरीशिवाय कोणत्याही देशाला बळाचा वापर करण्याची परवानगी नाहीये. म्हणजेच अमेरिकेने जे केलं ते पूर्णपणे बेकायदेशीर आहे. पण धक्कादायक म्हणजे एवढं होऊन सुद्धा अमेरिकेच्या हल्ल्यात भारतीय नागरिकांचा मृत्यू होऊ नये अमेरिकेनं अजून याबाबत जाहीर माफी मागितलेली नाही किंवा मृतांच्या कुटुंबियांप्रती शोक सुद्धा व्यक्त केलेला नाही. ह्यावरून अमेरिकेच्या दृष्टीनं भारतीय नागरिकांची काय किंमत आहे हे लक्षात येतं असंच आता म्हटलं जात आहे. थोडक्यात काय तर अमेरिकेच्या हल्ल्यात 3 भारतीय नागरिकांचा मृत्यू होण्याची घटना अत्यंत गंभीर आहे. पण त्यावर भारताकडून ज्या प्रकारे उत्तर देण्यात आलं त्यामुळे भारताच्या भूमिकेवरच प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अमेरिकेसारखा देश बेधडकपणे आंतरराष्ट्रीय कायद्यांचं उल्लंघन करतोय, पण भारत आपल्या नागरिकांचा जीव गेलेला असतानाही त्याला जबाबदार असलेल्या अमेरिकेचं नाव घेणं टाळतोय. सरकारच्या या प्रतिक्रियेबद्दल तुम्हाला काय वाटतं? भारतानं अमेरिकेला कशा प्रकारे उत्तर द्यायला हवं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.